अरे दुर्गा, पाणी बॉटल घेऊन ये रे. याले ना हो. अहो शंभू निसता दिवसभर बिस्किट बिस्किट म्हणाला, त्याला येतेच बिस्किटची पुढे घेऊन या बरं. अगं ते बाहेरचे किती बिस्किट खायले गे ते. घरीच कर ना गव्हाच्या पिठाचे बिस्किट. बरं करते. घरच्या घरी लहान मुलासाठी गव्हाच्या पिठाचे हेल्दी बिस्किट करण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप, अर्धी वाटी पिठी साखर घेऊन याला एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं, जोपर्यंत हलकं फुलकं होत नाही तोपर्यंत. नंतर यावर एक चाळणी ठेवायची, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, वेलची पूड, थोडंसं मीठ, खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर टाकून सर्व जिन्नस एकदा चाळून घ्यायचे. नंतर हे थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये 1-2 चमचे दूध टाकायचं आणि याचा गोळा करून घ्यायचा, जास्त चुरू नका बघा. नंतर केलेला गोळा कोलपाटावर ठेवायचा आणि याची जाडसर पोळी लाटून घ्यायची अशा प्रकारे आणि गोल गोल बिस्किट कट करून घ्यायची आणि बाजूचा भाग कट करून घ्यायचा बघा. नंतर काय करायचं, बिस्किट हातावर घ्यायचं आणि झाऱ्याच्या साहाय्याने याला डिझाईन करून घ्यायची, म्हणजे दिसायला पण हे छान दिसतं. नंतर प्लेटवर बटर पेपर लावून घेतला, यावर बिस्किट ठेवायचे. आता पॅन मध्ये मीठ टाकले बघा, हे मीठ वापरलेलं आहे पहिल्यांदा. नंतर यावर एक स्टँड ठेवायचं आणि ही प्लेट ठेवून द्यायची आणि झाकून याला 15 मिनिटं आपल्याला बिस्किट बेक करून घ्यायचे. तर 15 मिनिटानंतर मस्त असे आपले बिस्किट बेक झालेले आहेत. तर तयार आहेत मंडळी घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे बिस्किट. तुम्ही पण या पद्धतीने तुमच्या मुलांना नक्की करून द्या. खूप मस्त चवीला अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.